पंच डेड बॉल डिक्लेअर केला गेला कारण आपण थांब असं कॉल दिला होता. मान्यवरांची उपस्थिती अगदी थोड्या अवधीमध्ये आपल्यासोबत जॉईन होणार आहे. चेक सर डेड बॉल कारण अर्थातच कुठेतरी डेड बॉलचा इशारा आलाय. हलक्याने खेळून काढलंय. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचणार आहे. सिंगल या आकड्यावरती. इथे मात्र खराब चेंडू आहे. नो पद्धतीचा चेंडू. नो +1. हलक्याने पुन्हा एकदा खेळून काढलं. ऋषी जिथपर्यंत चेंडू खाली जाईल तिथे एकदा होतीये. अजून एक चांगला चेंडू आपण इथे पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलंय. ऋषी चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू डिक्लेअर रिजनवरती ट्रॅव्हल झाला आणि एका धावेने धावफलक 5 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. महत्वाचे 2 चेंडू आहेत. स्टेप आउट केलाय. मोठा फटका खेचायचा होता. डिफ्लेक्शनला जज करणं कठीण गेला. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडवरती सुद्धा होती. फेकी खराब आहे आणि एक धाव तिथे परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक 6 या आकड्यावरती आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय स्थानिक आमदार परागजी आडवाणी साहेबांची उपस्थिती आपल्यासोबत लाभली जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय स्थानिक आमदार परागजी आडवाणी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना चषक 2025 या दुसऱ्या महत्वाच्या रजनीमध्ये आपण पाहतोय स्थानिक आमदार सन्माननीय आदरणीय परागजी आडवाणी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम असेल सर आपलं पुन्हा एकदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्थानिक आमदार सन्माननीय आदरणीय अप्रतिम व्यक्तिमत्व एकदा जोडले जात आहेत. धन्यवाद साहेब. आणि अर्थातच फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय आणि वैशिष्ट्य आहे शिवसेना चषक 2025 सुमेशजी तळवणकर साहेबांच्या अर्थातच सानिध्यामध्ये संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहिलं स्थानिक आमदार एक अनुभवी नेता सातत्याने ज्यांची कामगिरी चांगली राहिली आहे विभागाच्या विकासासाठी. परागजी आडवाणी साहेबांना आपण मुख्य मंचावरती पाहतो आणि अनेक पदाधिकारी. चला गेमी जाऊन पंच सुरुवात करा. परागजी आडवाणी साहेबांना आपण आपल्या मुख्य मंचावरती पाहतोय. पुन्हा एकदा वेलकम असेल सर आपल्या माहितीसाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 2 सुरू आहे. फ्लॉवर बॉईज विरुद्ध SRN बॉईज सामना सुरू आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय SRN बॉईजने. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 20,000 रुपये आणि आकर्षक चषक. आणि जी चर्चेची बाब राहिली आहे संपूर्ण स्पर्धेची ती म्हणजेच गोल्ड लॉकेट आणि त्यासोबतच बायसिकल. भारतीय जनता पार्टीचे अर्थातच स्थानिक आमदार आपण पाहतोय
परागजी आडवाणी साहेब आपल्या मुख्य मंचावरती, ज्यांचा सातत्याने खारीचा आणि महत्वाचा वाटा संपूर्ण विभागाच्या विकासासाठी राहिला. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्रीकृष्ण आंबेकर सर, जिल्हा उपाध्यक्ष, त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम असेल सर आपलं सुद्धा. VIP डायस वरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. BJP स्थानिक आमदार सन्माननीय आदरणीय परागजी आडवाणी साहेब असतील, कृष्णा सर असतील, या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. या स्पर्धेची चर्चा सातत्याने या हंगामामध्ये राहिली आहे, ज्याचे विचार केला अर्थातच गोल्ड लॉकेट प्लस बायसिकल मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी आहे. इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला खेळाडू आहे. एक धाव तिथे परिपूर्ण होते आणि एका धावेच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे 11 या आकड्यावरती. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 11 धावा धावफलकावरती आहेत. पॅडासिपचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक वेगाने जरी आला तरी एक धाव भेटतीये आणि एका धावेने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. महत्वाचा सामना मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 ची महत्वाची दुसरी रजनी आपण पाहतोय. एक दैदिप्यमान डोळ्याचे पारडे फेडणारं आयोजन नियोजन आपण अजूनपर्यंत पाहिलं. स्टेप आउट केला, स्टेट डाऊन द ट्रॅक खेळाडू आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅकच्या नादामध्ये नॉट आउटचा इशारा आलाय. आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी स्थानिक आमदार परागजी आडवाणी साहेबांचं नुकताच 11 फेब्रुवारीच्या दिवशी अर्थातच वाढदिवस सुद्धा संपन्न झालाय. तर वॉर्ड क्रमांक 84 शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही अर्थातच साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. असं सातत्याने आपली कामगिरी चांगली राहावी या विभागाच्या विकासासाठी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपल्याला उद्दंड आयुष्य लाभो हीच आमची प्रार्थना शिवसेना शाखा क्रमांक 84 च्या माध्यमातून आहे. इन बिटवीन मध्ये धावफलकावरती विकेटचं पतन होत आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल होतोय. प्रकाशवरती मात्र जबाबदारी आहे. कुठेतरी धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे का. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला फ्लॉवर बॉईज, दुसऱ्या बाजूला SRN. टॉस जिंकल्यानंतर चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत केली SRN बॉईजने. स्टेप आउट केले पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑफला खेळाडू आहे. धाव मात्र कंप्लीट होते अतिशय वेगाने. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये यस नो वेटचं कॉलिंग महत्वाचं आहे. दोन्ही फलंदाजामध्ये सातत्याने कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे, सामंजस्य दाखवणं गरजेचं आहे. इथे मात्र मिस्टॅम स्ट्रोक, झेल ड्रॉप होतोय. राहुल मात्र करतोय चुकी. अगदी वेगाने मात्र चेंडूच्या दिशेने धावत तो गेला. कलेक्शन मध्ये होती चुकी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने फ्लॉवर बॉईज 16 या आकड्यावरती गडींचा विचार केला. 1 गडी बाद झालाय. मुख्य मंचावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी स्थानिक आमदार सन्माननीय आदरणीय परागजी आडवाणी साहेब असतील, जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्रीकृष्णाजी आंबेकर सर असतील आणि अनेक शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. स्वतः प्रमुख आयोजक करते या स्पर्धेचा पाठीचा कणा सुमिजी दळवणकर साहेब, उद्याचा भावी नेता आणि अर्थातच एक खूप अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं. बॅकफुट वरती कट केलाय. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. इथे मात्र लेग स्टिकच्या जास्त बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. 1 के साथ 1 फ्री. इथे मात्र सिंगल हँडेड कलेक्शन करण्याचा प्रयत्न. चेंडू वनडी डिक्लेअर रिजन वरती वळतोय आणि एका धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे तब्बल
23 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्टेप आउट करून खेळायचं होतं. योमेस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. फलंदाज बाद. ज्या झटकेची मात्र गरज होती तो झटका लगावला गेला. ब्रेक थ्रू मात्र पटकावून दिला गेलाय. सातत्याने झालं तर कुठेतरी अडचणीची बाब ठरू शकते. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय डान्सिंग डान्स ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला झाला नाहीये. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर इथे झालाय आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 24 धावा धावफलकावरती. दुसरी रजनी आज आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन नियोजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये असा दुसरा दिवस दुसरी रजनी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेगळा फटका खेळायचा होता. इनोव्हेटिव्ह शॉट खेळायचं होतं. कलात्मक फटका संपर्क चांगला नाहीये परंतु एक धाव देऊन जाणार आणि महत्वाची धाव आहे. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू 25 धावा धावफलकावरती ऑलरेडी आल्यात तर धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. हा सुद्धा फटका चांगला आहे. स्वीपर कव्हर रिझर्व्हवरती खेळाडू आहे. एका धावेने धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 या आकड्यावरती आहे. गडींचा विचार केला 2 गडी बाद झाले. शेवटचं अंतिम षटक अजूनही महत्वाचं बाकी आहे. नेक्स्ट मॅच छत्रपती संभाजी महाराज 11 आणि साई गणेश टॉस साठी या प्लीज. कर्णधार रेडी राहा पण टॉस साठी. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस तर झालाय परंतु पंचांचं मत नो बॉलचा इशारा आहे. ओव्हर स्टेपिंगचा इशारा येतोय. संधी भेटते कारण चांगला चेंडू जरी पाहिला तरी अंडरआर्म क्रिकेटमध्ये रिस्ट्रिक्शन खूप महत्वाची आहेत. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. महत्वाचा षटक इथे आधाताना आपल्याला महेंद्र दिसतोय. महेंद्रवरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागरा राहिला होता. स्टेप आउट केलंय. तेवढा चांगला संपर्क झाला नाहीये. सातत्याने चांगली गोलंदाजी करण्यासाठी त्याच्याकडे वारंवार पाहिलं जातं परंतु आज थोडंसं खर्चिक राहिलं. इथे मात्र एक बेगतू सुद्धा मिळून देणं गरजेचं आहे कारण धावफलकावरती 28 धावा ऑलरेडी आहे. चेंडू बाकी आहे 4 शेवटचे. स्टेप आउट केलंय. अजून एक नो बॉलचा इशारा आहे. अजून एक नो बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावा कुठेतरी आपल्याला संपूर्ण समीकरणामध्ये अडचणीमध्ये आणू शकतात. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती आहे. बॅकफुट वरती पंच केलाय. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू निघून जाणार आहे. अलॉंग द कार्पेट येतोय हा. चेंडू खाली येईल. फेकी पुन्हा एकदा खराब. स्ट्राईक इन रोटेशन. डायरेक्ट हिट तर झालाय. विकेटचं पतन आहे परंतु स्ट्राईक इन रोटेशन झालंय. हलक्यातने खेळून काढले. सिंगल तिथे भेटतीये. धावफलकामध्ये बदल. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 36 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. चला कर्णधार रेडी राहायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज 11 आणि साई गणेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये बाद होतोय आणि एका धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे.
37 ऑन द स्कोर कार्ड टॅली म्हणजे 38चं लक्ष आहे. छत्रपती संभाजी महाराज 11 आणि साई गणेश टॉससाठी या प्लीज. अनेक मान्यवरांची मांदेळी आपण पाहतो. अनेक महिला पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. त्या सर्व महिला बंधू भगिनींचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य मंचावरती आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी स्थानिक आमदार ज्यांचा मोलाचा वाटा संपूर्ण विभागातील विकासामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. परागजी आडवाणी साहेबांना आपण पाहतोय. त्यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय श्रीकृष्णाजी आंबेकर सरांना आपण पाहतो आणि अनेक शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या रजनीमध्ये सुद्धा जोडले जात आहे. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो शिवसेना चषक 2025च्या दुसऱ्या महत्त्वाच्या रजनीमध्ये. चला टॉससाठी या. छत्रपती संभाजी महाराज 11 आणि साई गणेश टॉससाठी या प्लीज. दोन बॅटर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 38 ची गरज आहे. दोन बॅटर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सूरज आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 मध्ये 38चा पाठलाग करायचा. 38 रिक्वायर्ड. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा ही खूप मोठी मेजवानी आहे. जेव्हा जेव्हा आपण विचार केला वॉर्ड वाईज ही स्पर्धा पाहतो त्याच्या मागे एकमेव औचित्य असं, एकमेव त्याच्या मागचं कारण असं की आपल्या स्थानिक खेळाडूंना मात्र एक मोठं प्लॅटफॉर्म भेटावं आणि ते सातत्याने शिवसेना चषकाच्या माध्यमातून आपण सातत्याने विलेपार्ले नगरीमध्ये पाहिलं आणि त्याचं कारण आहे सुमिजी तळवणकर साहेबांचं हे अप्रतिम आयोजन नियोजन त्यांच्या सानिध्यामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आणि युवा खेळाडूंना मात्र एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटावं त्याच्यासाठी सातत्याने कामगिरी मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जाईल आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 मध्ये 38 ची गरज आहे. महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रकाश आहे. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. प्रकाशवरती जबाबदारी आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं सूरज आणि निखिल जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती सलॉंग द कार्पेट केला हल्ला. चेंडू होतोय फरार. धावा भेटील 4 4 4 4 4. डिक्लेअरच्या रूपामध्ये थोडासा फुलर लेनचा चेंडू गोलंदाजाने लगेचच लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला चेंडू थोडासा संधी दिली होती त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. इथे हा सुद्धा फटका चांगला आहे परंतु खेळाडूच्या हातामध्ये गॅप शोधणं थोडंसं या चेंडूवरती शक्य झालं नाही फलंदाजाला परंतु प्रॉपर टाइम होतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू आता मात्र झालाय पुन्हा एकदा 6 धावा धावफलकावरती आहेत. तेवढा फोर्स नव्हता ज्या फोर्सची गरज होती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू फेस करताना इनिंगचा निखिल दिसणार आहे. 6 धावा धावफलकावरती आलेत मागच्या 3 चेंडूवर. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगला कलेक्शन फेकी थोडीशी वाईडिश परंतु विकेट कीपरने चांगली कामगिरी केली आहे. शेरॉन तिथे होता.
धावांचा विचार केला 6 वरती लागतो पहिला झटका. इथे मात्र कट करायचा होता, संपर्क झाला नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पहिला षटक प्रकाशने ब्रेक थ्रू रनआउटच्या माध्यमातून पटकावून तरी दिलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. 1 धाव तिथे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर चौकार जरी पहिल्या चेंडूवरती आला तरी त्यानंतर 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. षटक होते समाप्त पहिलं. 7 धावा धावफलकावरती आहेत एका गडीच्या मोबदल्यावर. समीकरण येणाऱ्या 18 मध्ये 31 ची गरज आहे. समीकरण अजूनही बॅलन्सिंग आहे. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. नेक्स्ट मॅच प्लीज. कॅप्टन कम फॉर द टॉस. छत्रपती संभाजी महाराज 11 प्लीज. कॅप्टन टॉस साठी या. साई गणेश संघाचा कर्णधार ऑलरेडी उपलब्ध आहे. फुलर यांचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वारंवार शॉर्ट पॉइंट वरती चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसला, कारण कनेक्शन तितकं चांगलं प्रॉपर होत नाहीये. स्वीट टायमिंगच्या अर्थातच कुठेतरी प्रयत्नांमध्ये फलंदाज आपल्याला दिसतोय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा सिंगल आलाय. पुन्हा एकदा पंच केलंय. कव्हरिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तिथे सुद्धा भेटते आहे. चांगली गोलंदाजी राहिली. प्रकाशने मात्र पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, कारण चौकारानंतर स्वतःला त्याने आवरला. लाईन लेंथ मध्ये सातत्याने बदल दिसले. फटका चांगला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनच्या खेळाडूने विकेट किपर एंडवरती थ्रो केलाय आणि 1 धाव परिपूर्ण होते. कदाचित नॉन स्ट्रायकर एंडवरती थ्रो असता तर चित्र वेगळं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नाहीये. आता मात्र समीकरण येणाऱ्या 15 मध्ये 28 ची गरज. महत्वपूर्ण 3 चेंडू आहेत. हाय बॅकली फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू होतोय का फरार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. चौदा मध्ये 24 ची गरज असताना हा सुद्धा फटका चांगला सजवलाय. दोन्ही फलंदाजाने सामंजस्य मैदानाच्या आतमध्ये दाखवले. ताळमेळ चांगला दिसले, कम्युनिकेशन चांगलं दिसले. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इथे गतिवार चेंडू, परंतु विकेट कीपर सुद्धा चुकी करतोय. 22च्या रूपामध्ये ही धाव आहे. षटक होईल समाप्त. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 मध्ये 22 ची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाजाला 1. समीकरण अजूनही बॅलन्सिंग आहे. 12 मध्ये 22 ची गरज म्हणजे इथून मात्र फलंदाजाला आता गिअर बदलावे लागणार आहेत. कॅप्टन छत्रपती संभाजी महाराज 11 प्लीज. टॉस साठी यायचे. वारंवार मायक्रोफोनवरून आपल्याला चौथा ऑफिशियल पुकार आहे. चला स्पीडअप प्लीज. स्पीडअप करा, काही करा मित्रांनो. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं विकेट कीपर फंबल होताना आपल्याला दिसला. कोणताही दगा फटका बॅटिंग करणाऱ्या संघाला झाला नाहीये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी जर कलेक्शन असतं तर संधी होती. 11 मध्ये 22 ची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथे मात्र वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू येतोय आणि याच अतिरिक्त धावेची गरज मात्र कुठेतरी फ्लॉवर बॉईज संघाला आहे. बॅकफुट वरती पंच केलंय खेळाडू आहे. सातत्याने शॉर्ट पॉइंट वरती फटके तर सजवले गेलेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगली कामगिरी केली. थोडंसं फंबल त्याने दाखवलं, अजिबात नाहीये. 4 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. 10 मध्ये 20 ची गरज आहे. स्टेप आउट केलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तर आहे. 1 धाव तिथे सुद्धा भेटते. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा सातत्याने वापर झाला अजूनपर्यंत. सिंगल आली. फ्लॉवर बॉईज विरुद्ध SRN बॉईजचा सामना पाहतो. SRN बॉईज 19 लॉस ऑफ 1.
कट केलंय परंतु डिक्लेअर रिजन वरती चेंडू जातोय. अंडरआर्म क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे मैदानाच्या अनुरूप आपल्याला फलंदाजी करावी लागते. डायमेन्शन बघून आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे. 8 मध्ये 18ची गरज. महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत. एसआरएन बॉयजसाठी खूप महत्वपूर्ण आहेत. मोठा फटका लगावलाय. शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न. हाफ आर्म पुल होता. एकच धाव भेटणार आहे. कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये. स्वीट टायमिंग अजूनही दोन्ही फलंदाजाकडून मिसिंग आहे. आता मात्र समीकरण येऊन थांबलंय. 7 मध्ये 17ची गरज. या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेळणं आता काळाची गरज बनली आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॉक्स आउटच्या रूपामध्ये चेंडू जातोय दर्शक दीर्घामध्ये. जाऊया आपण महत्वपूर्ण सामन्याच्या टॉस कडे. आपल्यासोबत अर्थातच महत्वपूर्ण सामन्याचा टॉस आपण पाहतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती कॅमेरा वळवायचा आहे. सन्माननीय आदरणीय स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टी परागजी आडवाणी साहेबांना आपण पाहतोय. टॉस प्लीज कॅमेरामॅन मंदार मुख्य मंचावरती कॅमेरा वळवा. मंदार भारतीय जनता पार्टी पराग जी आडवाणी साहेबांना आपण पाहतोय. शुभस्य आपण पाहिलं महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालाय. साई गणेश मित्रमंडळाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे. इथे मात्र आपण पाहिलं फलंदाज बॅक टू द पवेलियन. साई गणेश संघ आपल्याला विनंती लगेच 2 फलंदाज सामना संपल्यानंतर आणि छत्रपती संभाजी महाराज 11 लगेच क्षेत्ररक्षण सजवेन. वेळेचं बंधन आहे आणि दोन्ही संघांना विनंती आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत लगेच जॉईन व्हा. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही 22 या आकड्यावरती आहे. 4 मध्ये 16ची गरज आहे. म्हणजे 4ही चेंडूवरती मोठे फटके आपल्याला खेळायचे आहेत. हाय बॅकलिफ आहे आणि धावांचा विचार केला. धावफलक सिंगलने पुढे जात आहे 23 या आकड्यावरती. 3 मध्ये 15ची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू अजूनही बाकी आहे. हा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. समाप्तीच्या दिशेने मात्र हा चेंडू आपल्याला घेऊन जाणार आहे. फ्लॉवर बॉईज पहिले चांगली फलंदाजी केली आणि आता त्याच्यानंतर त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. मोठा फटका खेळायचा होता. मेन स्पॉन्सर बॅनरला आपण पाहिलं अगदी चामुंडावरती जाऊन चेंडू. धावांचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 1 मध्ये 15ची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराज 11 लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचे विदाउट एनी डिले. मॅच संपल्यानंतर सामना कुठेतरी समाप्त होताना आपण पाहतोय. हार्ड लक असेल. एसआरएन बॉईज चांगली कामगिरी आपण केली आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन फ्लॉवर बॉईज. दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच